मुले तर असतातच चटरपटर. जी पण डिश स्वीट डिश समोर येते तिला लगेच संपवून टाकतात. गट्टू पण सेम तसाच होता. खाण्याचा तो खूपच शौकीन होता. दिवसभर तो फक्त खातच असे. गोड तर त्याला आवडीचं होतं आणि गोष्ट जर चॉकलेटची असेल तर मग विचारूच नका. पूर्ण दिवस फक्त चॉकलेटवरच काढू शकत होता गट्टू. या गोष्टीमुळे मम्मीला पण खूप टेन्शन होत असे. अरे नाही गट्टू चॉकलेट खातो याचं मम्मीला टेन्शन नव्हतं. जास्त चॉकलेट खाल्ल्याने कधी गट्टूचा एखादा दात किडला तर याचीच जास्त भीती होती मम्मीला. गट्टू बाळा खूप झाले चॉकलेट खाऊन, दात किडतील अशाने. अरे मम्मी डोंट वरी, 32 दातातून एक दात किडला तर काय फरक पडेल. गट्टू हा काही मस्करीचा टॉपिक नाहीये, मी सिरियस आहे. दिवसभर तू काही ना काही खातच असतोस पण दातांची काळजी अजिबात घेत नाहीस. स्कूलमध्ये काय शिकवलं जातं, आपण 2 वेळेस ब्रश केला पाहिजे आणि तू सकाळचा ब्रश पण नीट करत नाहीस. बस पेस्ट ब्रशला लावायची आणि ब्रश दाताला लावायचा, झाला ब्रश. ही चांगली गोष्ट नाहीये बाळा. पण मुलेच असतात. एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. आणि गट्टूने पण अगदी तसंच केलं. त्याने मम्मीच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही आणि आपल्या सवयीवर अडवून बसला. रोज गट्टू चॉकलेट नाही तर दुसरं काही स्वीट डिश खातच असे. पण पाण्याने गुळणा करणं तर लांबच राहिलं, पण तो हेही विसरून जायचा की त्याने काय खाल्लं होतं आणि परत मागायचा, मम्मी गुलाबजाम. असा होता गट्टू. सकाळचा ब्रश पण नीट करत नसे. ब्रश करणं खूप बोरिंग वाटायचं त्याला. हे ब्रश करणं तर वेस्ट ऑफ टाइम आहे. माहित नाही माणसांना ब्रश करणं कोणी शिकवलं. जनावरं थोडीच ब्रश करतात, तरीही त्यांचे दात किती मजबूत असतात. माकड तर दिवसभर काही ना काही खातच असतं माझ्यासारखा आणि ब्रश पण नाही करत, तरी पण त्याचे दात किडत नाही. तेवढ्यात मम्मीने आवाज दिला, गट्टू ब्रश झाला का नाही बघ. चिंकी रेडी पण झाली स्कूल साठी. मम्मी फक्त 2 मिनिटं. माहित नाही चिंकी एवढ्या पटापट कसं काय करते, त्यात काय मोठी गोष्ट आहे. आणि असं म्हणत गट्टूने ब्रशला पेस्ट लावली. ब्रश तोंडात 1-2दा इकडे तिकडे फिरवला आणि झाला ब्रश करून. आणि अशी वाईट सवय असेल तर त्याचे परिणाम थोडीच चांगले होतील. गट्टू सोबत पण सेम तसंच झालं. एका रात्री पण गट्टूचा दात खूप जोरजोरात दुखू लागला आणि गट्टू जोरजोरात ओरडू लागला, मम्मी खूप दुखतंय मम्मी. बघितलं काय म्हंटल होतं मी, झाली ना दाताला कीड. मम्मी प्लीज खूप दुखतंय. असं वाटतंय जसा माझा जीव 2 दातांमध्ये अडकलेला आहे. डोंट वरी, मला माहितीये दातांचं दुखणं काय असतं ते. तुला पेन किलर देते, सकाळपर्यंत आराम मिळेल. मग सकाळी पप्पांसोबत डेंटिस्ट कडे जाऊन ये. मग पेन किलर खाऊन गट्टू झोपून तर गेला, पण जशी सकाळ झाली पेन किलरचा असर संपला आणि गट्टू परत ओरडू लागला, मम्मी. अरे हो बाबा थांब जरा, आपण चाललोय डेंटिस्ट कडे. तेव्हा चिंकी गट्टू जवळ येत म्हणते, तू डेंटिस्ट कडे जात आहेस ना, जरा सांभाळून. गुड्डी सांगत होती तिच्या भावाचा तुझ्यासारखाच दात दुखत होता, तर डेंटिस्टने त्याचा दातच मुळासकट काढून टाकून दिला. तेव्हा तिथे पप्पा येतात. काय झालं गट्टू, चल चल. नाही पप्पा, मी हे दुखणं सहन करेल, नाहीतर पेन किलर घेईल, पण डेंटिस्ट कडे नाही जायचं. अरे पण काय झालं, चिंकीने काही सांगितलं का? हे ऐकून चिंकी तिथून निघून जाते. पप्पांनी समजून घेतलं. मग पप्पा समजून गट्टूला आपल्या मित्राच्या डेंटिस्ट कडे घेऊन आले. गट्टू खूप घाबरलेला होता. त्याला वाटलं आता त्याचा दात काढून टाकतील. पण जसा तो डेंटिस्ट अंकलला भेटला, त्यांना बघून गट्टूचं दुखणं आणि भीती थोडी कमी झाली. गट्टू डोंट वरी, तुझा दात कोणी नाही काढणार. फक्त आपण चेकअप करूया, मग मी तुला औषधे लिहून देईल. औषधं खाऊन दाताचं दुखणं बंद. मग डेंटिस्ट अंकलने गट्टूला त्यांच्या खास खुर्चीवर बसवलं आणि लाईट्स ऑन केले. अंकल, खरंच तुम्ही माझा दात नाही काढणार ना? नाही बाळा, रिलॅक्स.
बाळा, रिपीट नाही करायचं. आपलं तोंड उघड. मग गट्टूने तोंड उघडलं आणि अंकलने चेक करायला सुरुवात केली. अंकलचा हात लागताच गट्टूचं 90% भीती आणि दुखणं गायब झालं. चेकअप होताच डेंटिस्ट अंकल पप्पाला म्हणाले, डोंट वरी, फक्त थोडीशी कीड आहे, मेडिसिनचा कोर्स संपण्याआधीच पळून जाईल. हर्ष, याला समजावून सांग, हा ब्रश करत नाही आणि चॉकलेट पण खूप खातो. डेंटिस्ट अंकल हसत बोलले, आता गट्टूला समजावण्याची काही गरज नाही. दाताच्या दुखण्यानं त्याला बरंच काही समजावलंय. काय गट्टू, खरं बोलतोय ना? हो अंकल, मला समजलं की दात दुखी काय आहे आणि दातांची काळजी घेणं, ब्रश करणं किती गरजेचं आहे. आणि आता गट्टूचं दुखणं पूर्णपणे बंद झालं होतं. पप्पा डेंटिस्ट अंकल सोबत बोलत होते आणि गट्टू पूर्ण क्लिनिक फिरत होता. ते क्लिनिक आणि तिथले इन्स्ट्रुमेंट्स खूप वेगळे होते. गट्टू पहिल्यांदाच डेंटिस्ट क्लिनिक मध्ये आला होता, त्यामुळे हे त्याच्यासाठी खूप वेगळा आणि नवीन एक्सपिरियन्स होता. तिथे ठिकठिकाणी दातांचे डायग्राम, मॉडेल्स आणि पोस्टर्स होते, ज्याच्यावर खूप चांगली इन्फॉर्मेशन होती. गट्टूने हे सगळं पाहिलं आणि वाचलं सुद्धा. गट्टू बाळा, चला. बाय बाय अंकल. बाय गट्टू. मग गट्टू पप्पांसोबत घरी निघून आला. काही दिवसातच त्याचं दुखणं एकदम बरं झालं आणि सोबत सोबत त्याच्या सवयी पण. गट्टू आता 2 वेळेस आणि खूप चांगला ब्रश करू लागला. चॉकलेट वगैरे त्याने कमी केलं आणि अशा प्रकारे गट्टू आता आपल्या दातांची चांगली काळजी घेऊ लागला. अगर आपको हमारी वीडियोस पसंद आ रहे हैं तो इन्हें लाइक करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें